महायुती सरकारही भोंदू खरातवर मेहरबान आहे। खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी महायुतीकडून निधी देण्यात आला। 1.5 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा GR निघाला। खरातच्या मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरासाठी महायुतीने 1.5 कोटींचा निधी दिल्याचं समोर आलंय। भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची मेहरबानी असल्याचं 2018च्या या GR वरून दिसतंय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून सभामंडप बांधकाम, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम या कामांसाठी हा निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस आली आहे। तर ईशानेश्वर मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। श्रद्धा आणि भक्तीच्या नावावर महिलांचं शोषण करणाऱ्या कॅप्टन खरात या भोंदू बाबाच्या वर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचे अनेक माहित्या ज्या समोर येतात। आता यावेळी आपण त्यांच्या या खरातच्या ईशानेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आलेलो आहोत। शिवनिका संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हेच मंदिर आहे ज्या ठिकाणी हा खरात भक्तांना पूजेच्या नावाखाली येऊन त्यांना भुरळ पाडायचा आणि भक्तांची सर्व पद्धतीने लूट करायचा, महिलांचं शोषण देखील या मंदिरात झाल्याचं समोर आलेलं आहे। मात्र या संपूर्ण तक्रारीमध्ये आणखी काही माहिती जशी समोर येत आहेत त्या माहितीमध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री जे आहेत जयकुमार रावळ यांनी या मंदिराच्या सुशोभीकरण असेल, त्यासाठी त्या ठिकाणच्या भक्तनिवासासाठी, या ठिकाणच्या विविध सुविधांसाठी या ठिकाणी 1.5 कोटी रुपयांचा निधी जो आहे ते दिल्याचं नुकतंच समोर आलेलं आहे। म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं तर या खराचे पायमुळं जे आहेत ते सर्व पक्षामध्ये, युती आघाडीमध्ये देखील पाहायला मिळतात। अनेक पक्षाचे लोक जे आहेत त्याच्यात संपर्कात असल्यामुळेच त्याला या शिवनिका संस्थांकरता विकास निधी मिळत होता आणि कुठंतरी या बाबाचे पायमुळं जे आहेत ते महायुती सरकारमध्ये देखील पाहायला मिळतात आणि कुठं असं म्हणावं लागेल की महायुती सरकार देखील या बाबावर मेहरबान आहे। तर महायुती सरकारमधील त्या नेत्यांची चौकशी होणार का? SIT मार्फत त्या तत्कालीन जे काही या प्रक्रियेमध्ये होते त्यांची चौकशी होणार का, त्यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय महाराष्ट्र करता जय सावंत, मिरगाव, नाशिक।